स्पर्धा आपल्याला रजनी फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळतात कल्याण डोंबिवली क्रिकेटचा. अभिनंदन सोनारपाडा. मॅच समरी आपण बघितली आणि आता वळत आपण या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच कडे. चला सापाडबीला विनंती आपले ओपनिंग प्लेअर पाठवा फक्त मित्रांनो, बिकॉज जगदंब वाकणबीने फिल्डिंग सेट केलेली आहे. 11 चेंडूंमध्ये या मॅच मध्ये 28 धावा ज्यांनी बनवल्या. अर्थातच SP समीर पाटील मॅन ऑफ द मॅच. सामनावीरकडे जातोय. मंचावरती उपस्थित आदरणीय मयूरदादा पाटील यांना विनंती आहे आपल्या शुभहस्ते सामनावीर हे पारितोषिक आपण देणार आहोत. 11 चेंडूंमध्ये 28 धावांचा स्फोटक खेळ आपल्या पहिल्या डावामध्ये ज्यांच्याकडून पाहायला मिळाला. समीर पाटील या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत. सोनारपाड्याने पहिला विजय मिळवला. हार्डलक जनुमा निर्जे. चला आता वळत आपण गौरांश 11 गावदेवी क्रिकेट संघ सापाड बी. अर्थातच नामवंत क्रिकेटर चिकनगरचे गिरीश दादा भोईर यांनी पॅक केलेला संघ आणि दुसऱ्या बाजूला प्राव्या 11 जगदंब वाकण बी या दोन संघांदरम्यान लढती होती सुरुवात. 4 वर्ष मॅच आहे. पहिल्या 3 ओव्हरसाठी 15 मिनिटं तुमच्याकडे. लक्षात घ्या पहिला बॉल जसा पडेल तुम्हाला टाइम सांगण्यात येईल. पुढच्या 15 मिनिटांचा तुम्हाला 3 ओव्हर्स टाकायचा आहेत. शुभेच्छा दोन्ही संघांना. आणि आमदार चषकाच्या 3ऱ्या पर्वाच्या पहिल्या रजनीच्या 5व्या मॅचला आपण सुरुवात करत आहोत. ऐकूयात याच गावचा आवाज योगेश पाटील यांना. थँक्यू. धन्यवाद करण. तर आलेल्या सर्व प्रेक्षकांचे, मान्यवरांचे आणि खेळाडूंचे या स्पर्धेच्या वतीने आमदार चषक 2026च्या या रजनी फॉर्मॅटमध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेच्या पहिल्या दिवसातील दुसऱ्या फेरीला सुरुवात. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. सापाडे ब गौरांश 11 आई गावदेवी या नावाने आपले नशीब आजमावत आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अतुल पाटील आणि बंटी मडवी ही जोडी. तसेच पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी सलामीचा गोलंदाज सोमनाथ गायकर. दुसऱ्या फेरीच्या पहिल्या मॅचला सुरुवात. गेम प्ले केला जातो. लेट्स प्ले. पहिला चेंडू उडवलाय समोरच्या दिशेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डाऊन द ग्राउंड. सुकी होणार नाहीये. पहिल्या चेंडूवर हा पहिला मोठा हादरा. आई गावदेवी 11 गौरांश 11 संघ सापाडे ब संघाला अतुल पाटीलची खेळी संपली आहे. बॅक टू द पॅव्हिलियन. बंटी मडवीसाठी 3 षटकारांसाठी 5,000. परंतु बाउन्सर पाहायला मिळतोय. स्वागत केलं विघ्नेशचं. पहिला गडी बाद झाला अतुलच्या स्वरूपाने. त्यानंतर मागच्या मॅचचा हिरो विघ्नेश मडवी मैदानाच्या आतमध्ये त्याचं स्वागत केलं. बाउन्सर अतिशय टिखा बाउन्सर म्हणावं लागल. चेंडू पडल्यानंतर राईज झाला चेंडू. डोळे विस्पारले गेले विघ्नेशचे. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी होते सोमनाथ.
यावेळेस स्टॉपेज होती, थोडासा चेंडू बाहेर निघतोय, अवे फ्रॉम द बॉडी चेंडू हाताळला गेला होता. त्यानंतर चेंडूला छेडछाणी केली, त्यानंतर टॉपेज घेऊन बाहेरच्या दिशेला शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होते. एकापेक्षा जास्त काही नसेल. धावसंख्येचा आता मात्र श्रीगणेशा होत असताना पाहायला मिळेल. तिसऱ्या चेंडूवर ते मात्र श्रीगणेशा झालाय. संघाचा एका धावेने अकाउंट ओपन केलाय. पॉवरवेचं षटक योग्यरीतीने हाताळत असताना सोमनाथच्या माध्यमाने 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. त्यामध्ये धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 1. त्यामध्ये एक महत्वाचा गडी बाद. बंटी मडवी पारितोषिक आहे. गॅप मधून चेंडू ढकललाय. खूप चांगल्या प्रकारची गॅप सिलेक्शन. इथं शॉट अलॉंग द कार्पेट चेंडू थांबणार नाही. पहिल्याच बॉलवर बंटीच्या बॅट मधून हा चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आलाय. लगातार 3 षटकारांसाठी श्रीगणेश स्पोर्ट्स संघाकडून 5,000 रुपयाचा तब्बल कॅश प्राइज आमच्याकडे जमा आहे. इथे मिसलाइन स्ट्रोक, चेंडू हवेत, फिल्डर डाऊन द ग्राउंड, सुकी होत नाहीये. ज्या फलंदाजाच्या बॅट मधून चौकार आला होता, ज्या फलंदाजासाठी तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज लगावलं गेलं होतं, तो बंटी इथे मात्र मिसलाइन स्ट्रोक, चेंडू हवेत, डाऊन द ग्राउंड झेल स्वीकारली आहे. लागणारा दुसरा हदरा गौरव 11 आई गावदेवी स्पोर्ट्स संघ सापड बी या संघाला. संघाने या स्पर्धेचा उच्चांक गाठला होता. तो संघ सुरुवातीच्या षटकामध्ये थोडस बॅकफुटला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचा उच्चांक गाठला होता सापड ब संघाने पहिल्या मॅच मध्ये. त्यांच्या विपक्षात आता मात्र पाहायला मिळतो गोलंदाजी ज्या प्रकारची होती वाकलम ब संघाकडून. सोमनाथने पहिले 2 मोहरे गारद केलेत, परंतु अजूनही सापड संघाची अपेक्षा अशा मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश ज्याच्या बॅटमधून या स्पर्धेचा एकमेव अर्धशतक आलाय, तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये युवराज हा देखील चांगला फलंदाज आहे. सापडे संघासाठी मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो युवराज. इथे मात्र गतीने बीट केले, स्वतःसाठी जागा बनवली. क्रीजचा योग्य वापर जरूर केला गेला होता, परंतु अतिशय वेगवान चेंडू हाताळला होता. शेवटचा चेंडू हाताळला डॉटच्या स्वरूपाने आणि अशा प्रकारे पॉवर प्लेचं षटक इथे संपन्न झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला मिळते सापड ब संघाची. 2 गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या आहे 5. हेच तर क्रिकेट आहे. पहिल्या मॅच मध्ये ज्या प्रकारची भन्नाट फलंदाजी झाली होती सापड संघाकडून, तो संघ पहिल्या षटकामध्ये इथे मात्र स्ट्रगल करत असताना पाहायला मिळतोय. जुनी 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या षटकामध्ये जरूर बॅकफुटला सापड संघ आहे, परंतु हा संघ या स्थितीमधून कशा प्रकारचं कमबॅक करायचं हे त्यांना माहिती आहे. विघ्नेश जर विचार केला गेला तर आतापर्यंत 2 चेंडू मध्ये 1 धाव. मागच्या मॅच मध्ये या स्पर्धेचा एकमेव अर्धशतक ज्यांनी झळकावला. यावेळेस थोडंसं हातावर नियंत्रण नाहीये. शिवदासच्या माध्यमाने पहिला चेंडू अवांतराच्या स्वरूपाने वाईटच्या स्वरूपाने 1 धावसंख्या धावफलकावर ऍड होईल. धावसंख्या फलक 6 या आकड्यावर हलवार गतीने पुढे सरसावतोय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत अलोंग द कार्पेट. फेक अतिशय सुरेख. थोडंसं फंबल जरूर झाले चेंडू कलेक्ट करण्यासाठी. त्यानंतर बॅकअप खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळतं. एकापेक्षा जास्त काही नाही, फक्त आणि फक्त स्ट्राईक इथे मात्र रोटेट होत असताना धावसंख्या फलक 7 या आकड्यावर. युवराज आपल्याला पाहायला मिळतात स्ट्राईकवर. इथे मात्र पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अलोंग द कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत. एकापेक्षा जास्त काही नाही,
फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट होण्याचं काम इथे मात्र दोन फलंदाजाच्या मध्ये केलं जातं. ज्या प्रकारची गोलंदाजी होते पूर्णपणे जकडून ठेवलाय सापडे संघाच्या फलंदाजांना. मात्र एक मोठा फटका प्रेशर रिलीज करणारा असू शकतो. पुन्हा एकदा अलोंग द कार्पेट, यावेळेस लावलाय मॅप आणि शोधलाय गॅप. चेंडू डेस्टिनेशन वरती देऊन जाईल 4 धावा. विघ्नेशच्या बॅट मधून हा संघर्षाचा चौकार. छत्रपती झालं गे. लेवल वाढेल. ज्या प्रकारचं स्ट्रगल मध्ये होतं, बॅकफुट लावतं, एकही मोठा फटका येत नव्हता. त्यानंतर खूप चांगल्या प्रकारचा स्ट्रोक, इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक इथे मात्र पाहायला मिळाला. इनसाइड आउटच्या माध्यमाने खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अलोंग द कार्पेट गॅप सिलेक्शन चांगलं पाहायला मिळत आहे. यावेळेस घुटना टेकवला होता. विघ्नेशचा ट्रेडमार्क शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु चेंडूमध्ये गती इतकी होती की बीट झाले. बॅटची इनसाइड एज आणि एका धावेने इथे स्ट्राईक रोटेट होते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 13 या आकड्यावर. नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहायचं आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मोठे फटके येत नाही, मोठा फटका येणे गरजेचं असेल. नक्कीच ती अपेक्षा देखील खेळाडू कक्षामधून बसणारे खेळाडूंच्या मार्फत तर नक्कीच आहे. तसेच सापडेगावचे प्रेक्षक देखील मोठ्या फटक्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत. तो फटका येईल का? एक फटका विघ्नेशच्या माध्यमाने पुन्हा एकदा अलोंग द कार्पेट संधी देत नाही. खोलात वारंवार फेकी अचूक पाहायला मिळते, परंतु बॅकअप आहे. बॅकअप मुळे 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने संत गतीने धावसंख्या आता मात्र पुढे सरसावते. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या पाहायला मिळते 16, 2 गाड्यांच्या मोबदल्यात. पुढील मॅच साठी सज्ज राहायचं आहे सोनारपाडा त्यांच्या विपक्ष खंबालपाडा. 2 दिग्गज संघांमध्ये बिग फाईटचं मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. प्रेक्षकांसाठी मेजवानी असेल. बेस्ट वर्सेस बेस्ट असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. येस, पाण्याची मागणी केली, 12 प्लेयरला पाठवायचं आहे प्लीज. येस, आवश्यकता नाहीये. चला स्पीड अप करायचं आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 16 या धावसंख्येवर पाहायला मिळत आहेत. नक्कीच मोठ्या फटक्यांची वाट पाहतायत सापाडे संघ. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बिपिन, ज्यांनी खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी साकारली होती, तोच बिपिन थोडस फंबल होतो, थोडस टाइम घेतोय. साडेबाराचा टायमिंग आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या बाहेर. खूप चांगल्या प्रकारची प्रेक्षकांची गर्दी. चंद्रकांत तुळशीराम पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारास या प्रत्येक चौकारास 100 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला इथे प्राप्त झालंय. पाहूया, संधी आहे. संधीचं सोनं कशा प्रकारे उचलती सापाडे संघाचे फलंदाज. हाफ ट्रॅकर होता, ते शॉर्ट फाईन लेगला चांगल्या प्रकारचं क्षेत्रक्षम पाहायला मिळतंय. चुकीचं चेंडू जरूर हाताळलं होतं, परंतु युवराज सध्या तरी थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय. चेंडूचा फायदा इथे मात्र घेता आलं नाहीये. एका धावसंख्येने धावसंख्या रोटेट होते, स्ट्राईक रोटेट होण्याचं काम करण्यात आला पाहायला मिळतोय. सापडे संघाकडून सध्या तरी धावसंख्येचा विचार केला गेला 17 या धावसंख्येवर स्थिरावलेली धावसंख्या पाहायला मिळतोय. एका बाजूने विचार केला गेला तर गोलंदाजी अगदी सुरेख होतीये. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात आलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतील, चेंडूपर्यंत उचलतील, फेकतील, तोपर्यंत 2 धावसंख्येचा अवधी होता आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. एकेरी दुहेरी धावसंख्येवर इथे मात्र भर देण्यात आलाय. ज्या प्रकारची गोलंदाजी झाली आहे पूर्णपणे जकडून ठेवलाय फलंदाजी करत असणारा सापाडे संघाला. जर विचार जर केला गेला तर अजूनही बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे. खेळाडू कक्षामध्ये बॅटर उपलब्ध आहेत, परंतु ज्या बॅटरने पहिली मॅच अक्षरशः गाजवली होती
त्या विघ्नेशला थोडंसं स्ट्रगल करावं लागलंय. अचूक टप्प्याची गोलंदाजी होते. पुन्हा एकदा दुहेरी धावसंख्या इथे कंप्लीट होत असताना धावसंख्या पुढे जाते 2 धावेच्या मदतीने. धावसंख्येचा आळ 21 या आकड्यावर. विचार जर केला गेला तर आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपन्न झाला. तिसऱ्या षटकातील बिपिन पाटीलचं षटक अतिशय योग्य रीतीने हाताळतोय. आतापर्यंत फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केलेत. पुन्हा एकदा विघ्नेश स्ट्राईकवर पाहायला मिळतोय. खोलात टाकलाय चेंडू. समोरच्या दिशेला डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आले तर वेगाने फेक केले गेले. तिसऱ्यांदा ही दुहेरी धावसंख्या आपल्याला धावसंख्या फळकावर पाहायला मिळते. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या फळक पुढे जाईल 23 या आकड्यावर. अतिशय योग्य टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. पूर्णपणे जकडून ठेवलाय फलंदाजांना. एकही मोठा फटका येत नाहीये. त्या फटक्याची वाट सापडे संघाचे समर्थक पाहतायत. डान्सिंग डाऊन द विकेट होते यावेळेस चेंडू हवेत जरूर होता. पॉइंटचा क्षेत्ररक्षक थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय. यावेळी स्ट्राईक इथे मात्र रोटेट करण्याच्या नादात इथे मात्र विकेटची सॅक्रिफाईस केली जाते आणि गडी बाद कोण होतोय आणि विघ्नेशला मात्र मैदान सोडावं लागेल. बिग विकेट डाऊन. कॅप्टन आज स्वयं आलेले आहेत. समीर पाटील, आपण या टॉससाठी दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच यानंतर 4 ओव्हरची पाहायला मिळेल. गावदेवी एस पी येऊन सोनारपाडा विरुद्ध SSCC खंबालपाडा या 2 संघांमध्ये यानंतरची लढत पाहायला मिळणार आहे. खंबालपाडाचे कॅप्टन इथे आलेले आहेत. त्यामुळे सोनारपाडा टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपणही लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली 24 या आकड्यावर. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या पाहायला मिळेल. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ शिल्लक पाहायला मिळेल. थोडासा स्ट्रगल करत होता विघ्नेश. मोठे फटके येत नव्हते. त्यानंतर डान्सिंग डाऊन द विकेटच्या माध्यमाने पुढे आले. त्यानंतर लीडिंग एज पाहायला मिळाली. दुसऱ्या धावेसाठी स्वतःवर स्ट्राईक घेण्याच्या नादात इथे मात्र धावचीतच्या स्वरूपाने विघ्नेशला मैदान सोडावं लागलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पवन येतोय. चौथं षटक हाताळण्यासाठी मानस भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. प्रव्या 11 बाकलम ब संघाची गोलंदाजी सध्या तरी बहारदार होत असताना पाहायला मिळते. मानस येतोय अवे फ्रॉम द बॉडी आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच आम्हाला सांगतात येस इट इज वाईड. अवांतर 1 धाव फळकावर ऍड होईल. धावसंख्या फळक 25 या आकड्यावर. वेगवान गतीचा चेंडू आणि वेग जसा चेंडू आलाय शेवटच्या क्षणाला एका हाताने चेंडू अडवला तर गेला. क्षेत्ररक्षकाला देखील माहिती नाही की चेंडू चौकार आहे की षटकार आहे. यस पंचांचा सिग्नल येतोय. यस इट इज मॅक्झिमम. संघर्षाचा षटकार इथे येत असताना पवनच्या बॅटमधून
येस 4 आहेत. चेंडू अडवला जरूर गेला होता, त्यानंतर चेंडू बाहेर गेलाय. 2 धावा नक्कीच वाचवल्या त्या क्षेत्ररक्षकाने. चांगलं एफर्ट तिथे पाहायला मिळाले. 4 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 29. चंद्रकांत तुळशीराम पाटील यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक लागू. अवे फ्रॉम द बॉडी, बॅटच्या रडालपासून चेंडू बॅट ठेवलाय. वाईड यॉर्करच्या माध्यमाने चेंडू हाताला गेलाय. चांगला चेंडू हाताला, वेगवान गतीचा चेंडू, चांगली थिंकिंग पाहायला मिळेल. या आधीचा चेंडू जर पाहायला गेला तर मोठा प्रहार, त्यानंतर बचावात्मक गोलंदाजीसाठी हा चेंडू हाताला गेलाय. यावेळेस इनसाइड आउटच्या माध्यमाने चेंडू इथे मात्र फेकून दिलाय. चेंडू जाईल, संघर्षाचा शंकनाद करणारा हा फटका 6 धावा देऊन जाईल पवनच्या बॅटमधून हा षटकार. षटकार आणि चौकाराने धावसंख्या फलक फ्लाय झाली. धावसंख्या फलक जाऊन पोहोचलाय 35. या आकड्यावर चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. आता जर 1-2 मोठे फटके अजून आले तर एक फायटिंग स्कोर म्हणता येईल सापडे संघासाठी. यावेळेस राईज होत असताना चेंडू लाऊड कॉट बिहाइंडची अपील इथे मात्र पंचांकडे केली जाते. किच लाऊड अपील पाहायला मिळतोय, परंतु पंच येस पंचांचा निर्णय थोडस विचार विनिमय करतायत. 2 पंच. कॉट बिहाइंडची लाऊड अपील आपल्याला पाहायला मिळाली होती. चेंडू पडल्यानंतर राईज झालाय, बाउन्स प्राप्त केलं त्या चेंडूने. यस इट इज डॉट. चांगला चेंडू हाताळलाय. 1 तेरी तो 1 मेरी. मोठे फटके आल्यानंतर लगेच प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज मानस भोईटच्या माध्यमाने हा हाताळलेला वेगवान गतीचा चेंडू डॉटच्या स्वरूपाने यष्टीरक्षकाच्या हातात. पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस पवनच्या बॅटमधून चेंडू मिस टाइम स्ट्रोक आहे का? यस इट इज मिस टाइम. आणि खूप चांगल्या प्रकारचं झेल तिथे मात्र टिपत असताना सेट फलंदाज पवनची खेळी संपुष्ट. सुरेख संगीत डीजे अमरच्या माध्यमाने आपल्याला ऐकायला मिळालंय. शिवसेनेच्या वतीने ही स्पर्धा आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. शिवसेना उंबर्डे कोलिले विभागीय शाखा यांच्या अंतर्गत ही आमदार चषकाचं भव्य दिव्य पर्व आपल्याला दरवर्षी पाहायला मिळतं रेग्युलर फॉर्मॅटमध्ये. परंतु यावेळेस आमचे मुख्य आयोजक सतीशदादा भोईर यांच्या वेगळ्या संकल्पनेतून रजनी फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अनेक जणांनी प्रयत्न केले नाईट टुर्नामेंट आयोजनासाठी, परंतु सर्वांचे प्रयत्न अपुरे ठरले. त्यानंतर सतीशदादा भोईर यांच्या नेतृत्वाखाली इतिहास या ग्राउंडवर या क्रीडांगणावर घडला गेला. जेव्हा जेव्हा या ग्राउंडचा इतिहास आपल्याला पाहायला ऐकायला मिळेल. प्रथम ही रजनी स्पर्धा सतीशदादा भोईर यांच्या आयोजनांतर्गत वेगवान गतीने चेंडूवर बॅट फिरवली गेली, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. डॉट चेंडूची समाप्ती आणि अखेर इथे मात्र 4 षटकांचं पूर्वार्धास पाहायला मिळतोय. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात 35, म्हणजे जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज.
पाडा हे दोन दिग्गज संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. हेमराज दादा बेडेकर यांच्या हस्ते नाणेफेकी होतीये. कोण कॉलिंग करेल? येस, खांबालपाडा संघ कॉलिंग करतील. हेड असं कॉलिंग केली आली आहे आणि टेल आलाय. यस, सोनारपाडा संघाने नाणेफेकी जिंकली आहे. विजेते संघाचे आपण दोन शब्द आपल्याला व्यक्त करतील. यस, मान्यवरांना विनंती असेल आपण बसायचं आहे. समीर दादा, पहिल्या मॅचमध्ये जर विचार केला गेला तर चांगली फलंदाजी आपल्या बॅटिंगमधून पाहायला मिळाली. आता नाणेफेकी जिंकली, डिसिजन काय असेल? डिसिजन मी पेंडिंग ठेवीन. मुलांना जरा विचारू, डिस्कस करू, आम्ही ना मग डिसिजन देतो तुम्हाला मी. नक्कीच पेंडिंग असेल डिसिजन. आपल्याला 2 शब्दामध्ये या आयोजनाविषयी थोडंसं यस नेक्स्ट मॅचमध्ये नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला. पेंडिंग आहे डिसिजन, तर 1 षटकाच्या अगोदर आपल्याला डिसिजन कळवायचं आहे. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या प्रकारची रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळते. सापाडे त्यांच्या विपक्षात वाकलन ब या 2 दिग्गज संघांमध्ये लढत. पहिल्या सत्रामध्ये विचार केला गेला तर तब्बल 35 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. जिंकण्यासाठी 36 धावसंख्येचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 36 धावसंख्येचं पाठलाग कशा प्रकारे केलं जाईल हे ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आमंत्रित करू कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे समालोचन संघटनेचे उपाध्यक्ष यस नितीन दादा काळन. धन्यवाद योगेश. आणि या स्पर्धेच्या आमदार चषकाच्या ट्रॉफीज आता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं तर गौरांशी लेमन सापाड बी संघाने 35 धावा केल्यात आणि 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रव्या 11 वाकलन बी संघ आपण पाहतोय. आई गावदेवी गौरांशी 11 सापाड बी. आणि बाईक तुम्हाला पाहायला मिळते मालिका वीरची आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. फायनल मॅच पर्यंत धावा काउंट होणार आहेत अशा सूचना आयोजकांनी दिल्या आहेत. आता काही स्पर्धांमध्ये आपण पाहिलं तर फायनल मॅचच्या धावा काउंट होत नाही. मकर संक्रांत चषकमध्ये आपण पाहिलं फायनल मॅचच्या धावा काउंट नव्हत्या, त्यामुळे विशाल पाटीलला बाईक मिळाली. चेंज द गेम ओढवली बी संघाच्या. सलामी जोडी सोमनाथ गायकर आणि निकेशला तुम्ही पाहतायत. श्री गणेश स्पोर्ट यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपये. बंटी मडवीसाठी असेल हे पारितोषिक. आणि तोच गोलंदाज बंटी आलाय पहिल्या ओव्हरमध्ये, त्याच्यासाठी हॅट्रिकसाठी 5,000 रुपये. श्री गणेश स्पोर्ट यांच्याकडे कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळणार आहे फक्त बंटीसाठी. सोमनाथ गायकर स्ट्राईक एंडला आहेत. 9 सेकंडला निकेशला तुम्ही पाहतायत. टार्गेट या मॅचमध्ये 36 आहे. पुढच्या मॅचमध्ये सोनारपाडा संघ टॉस विन आहे. 1 ओव्हर नंतर तुमचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. समीर पाडे यांनी सांगितलं की खेळाडूंशी थोडीशी आम्ही चर्चा करतो, कारण नाईट स्पर्धा आहे आणि त्यामुळे चर्चा करावी लागते. पहिला चेंडू रिव्हर्स पटका खेळत असताना वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. सोमनाथ गायकर सिंगलने खातं उघडत आहेत. भूभाग्यामध्ये कारण की सोमनाथ विघ्नेश 2 चांगले मित्र मात्र आज एकमेकांच्या विरोधात ते खेळत आहेत. आणि पहिल्याच बॉलवरती सिंगल मिळाली आहे सोमनाथला. गोलंदाज बंटी तुम्ही पाहतायत. बंटीला हॅट्रिकसाठी श्री गणेश स्पोर्टकडनं 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. चला जास्त वेळ नका घेऊ. फिल्डिंग मध्ये काही चेंजेस. विघ्नेश मडवी बघा, कारण विघ्नेशला माहिती आहे 36 धावांचं संरक्षण करायचंय. 4 षटकांमध्ये आपण पाहतोय. आमदार चषकचं दमदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळतोय. सतीश दादा भोईर आणि त्यांची संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी. बंटी बघायचंय. पॉवर प्लेचं षटक बंटीच्या हातामध्ये दिलेलं आहे. पहिल्याच बॉलवरती सिंगल आलेली आहे. कॉमेंट्री बॉक्स कडनं उंच गेलाय. टायमिंग झालंय का? नाही, टायमिंग झालं नाहीये. बाबूने चांगला झेल टिपलाय. निकेशची खेळी समाप्त. 1 वरती पहिला धक्का मैदानामध्ये. प्रव्या 11 जगदंबा बाकलन बी टीमला 36 धावांचा पाठलाग करत असताना पहिला मोठा धक्का
निकेश शून्यावरती बाद. हा ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आता. गुरुदास थांबायचं थोडं. फलंदाजा बाद आहे. सीमारेषेचे बरेचसे पुढे आहेत. पहिल्याच बॉलवरती निकेश शून्यावरती बाद झालेत आणि आता गुरुदास गायकर आलेत बॅटिंग करण्यासाठी. बाबूने एक चांगला झेल टिपलाय आणि बंटीला विकेट मिळाली कारण की मी मगाशीच उल्लेख केला आई गावदेवी गौरांश 11 सापाड. एसबी ग्रुप सुमित भोईर यांच्याकडनं जर सापाड बी संघ हा सामना जिंकला तर 1100 रुपयाचं कॅश प्राइस ते आमच्याकडे जमा आहे. हाही चांगला चेंडू कटर्सचा वापर करत असताना बंटीला तुम्ही पाहतायत. चांगली गोलंदाजी करत असताना बंटी तुम्ही पाहतायत. या मॅच मध्ये आतापर्यंत 3 चेंडू त्यांनी फेकलेत, 1च धाव दिले. ऍक्शन रिप्ले बघा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता गुरुदासचा. बंटी जबरदस्त गोलंदाजी. 36 धावाही मोठ्या होऊ शकतात जर धावा या ओव्हरमध्ये पॉवर प्ले मध्ये जर आल्या नाही. 3 बॉल मध्ये 1च धाव आली आणि निकेशची विकेट आलेली या मॅच मध्ये. 4 षटकांची लढत. पुढचाही सामना 4 षटकांचा. सोनारपाडा त्यांच्या विरोधात खंबाळपाडा. विकेट हॅट्रिक घेतली तरी सुद्धा 3000 रुपयाचं कॅश प्राइस सुमित भोईर यांच्याकडनं. सपाट बी संघाच्या गोलंदाजांना बघा सुवर्ण संधी आहे. भगवा चषकाचे प्रमुख आयोजक सुमित दादा भोईर. पुढचा बॉल फुल टॉस बॉल होता. टायमिंग करू शकले नाहीयेत. 1च धाव मिळाले. चांगला चेंडू इथे मात्र गुरुदास जरूर मिस केला असावा त्यांना असं वाटतंय. बरोबर चेंडू बॅटच्या मधोमध आला नाहीये. मात्र जबरदस्त गोलंदाजी करत असताना आई गावदेवी गौरांश 11 सापाड बी संघ. दुसऱ्या बाजूला वाकलन बी. कुठला आमच्या समोर येतो. चालेल थांबा 1 मिनिट. सुमित दादा भोईर यांच्याकडनं विकेट हॅट्रिकला 3000 रुपयाचं कॅश प्राइस सापाड बी संघासाठी. विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपये आणि सामना जिंकला तर 1100 रुपये. सोमनाथ माझ्या साईडचा ना तो आहे का? ओके. कॅमेरामॅन थोडीशी मेहनत घ्या. लॉक करा आपला कॅमेरा अगोदर. एसबी ग्रुप सुमित भोईर यांच्याकडनं सापाड बी संघाने जर सामना जिंकला तर 5000 रुपयाचं कॅश प्राइस त्यांना दिलं जाईल संपूर्ण टीमला. आता आवाज येईल सपाटच्या प्रेक्षकांचा. मात्र बंटी जबरदस्त गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये तुम्ही पाहतायत. इथे फुल टॉस बॉल सोमनाथने मिस केलाय. अगोदर गुरुदासने मिस केला होता आणि आता व्हाईट बॉल. 1+1 2 धावा मिळत आहेत. असं होतं बऱ्याच वेळा. खराब बॉलवरती सुद्धा धावा येत नाही. 1+1 2 धावा आल्यात. 4 बॉलमध्ये 4 धावा बंटीने खर्च केल्यात. समोर आपण पाहिलं तर प्रॉब्या 11 जगदंब वाकलन बी. वाकलन संघाची नेहमीच चर्चा असते टेनिस क्रिकेटमध्ये. म्हणजे जी स्पोर्ट वाकलन असो किंवा वाकलन बी असो. आणि वाकलन ए संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना दिसणार आहे. बंटी राईट मोर द विकेट.
फटका चांगला आहे मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग रनआउटची संधी होती मात्र थांबवले. एकच धाव मिळेल बघा. पॉवर प्ले मध्ये जबरदस्त गोलंदाजी करत असताना बंटीला तुम्ही पाहतायत. सापाड बी संघासाठी पहिल्या मॅच मध्ये कोल्हापुरी संघाला त्यांनी पराभूत केलं. दुसऱ्या बाजूला गावदेवी हेडूटने अ संघाला पराभूत केलं होतं जगदंबा वाकलन बी संघाने. त्यामुळे मजा येईल या मॅच मध्ये. सामना अजूनही बॅलन्स आहे. 31 रन्स अजूनही करायचे आहेत 19 बॉल मध्ये. सोमनाथ गायकरचा तडाखा तुम्हाला पाहायला मिळालाय. बॉलला पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सुपर सिक्सर. नदीवर येणं त्या उमराचे झाडाखाली भेटणं. अगं नदीवर येणं त्या उमराचे झाडाखाली भेटणं. आणि तुझी मनात ते लागली ना तवा मनात लागली. आलो मी तेरा पहिल्या षटकात 11 धावा आल्यात. 18 बॉल मध्ये 25 अजूनही करायचे आहेत. या मॅच मध्ये प्रव्या 11 जगदंबा वाकलन बी. होमसाई वॉटर सप्लायज कडनं 3 बॉल डॉट टाकले तर 2000 रुपये. सपाट 20 संघांवरती बघा बक्षिसांचा वर्षाव आहे. मात्र सोमनाथने जो षटकार मारला शेवटच्या बॉलवरती तिथून समीकरण बदललंय. 18 बॉल 25 ची गरज आहे मॅच मध्ये आणि आता बॉलिंग करण्यासाठी आलेत विलास पाटील. फार एंड कडनं विलासचा वापर इथे करण्यात आलेला. 18 बॉल 25. गुरुदास गायकर आणि सोमनाथ गायकर दोन बंधुराज दोन भाऊ मैदानाच्या आतमध्ये आहेत. बॅकफुटला गेले फक्त दिशा दिली आणि हे फटके गुरुदास सहज खेळतात. त्याच्या बॅट मधून आलाय चौकार. दाखल होतील अमोल. 15 धाबा दाखल करते आलेले. 17 बॉल मध्ये 21. विलास आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 3 चेंडू सलग डॉट आले तर 3000 रुपये. ओमसाई वॉटर सप्लायच्या वतीने सापाड संघ जो खेळतोय मैदानाच्या सापाड बी संघाला सुवर्ण संधी आहे. सलग 3 बॉल डॉट आले तर 3000 रुपये मिळतील. भरपूर बक्षीस. आई अजून एक चांगला फटका गुरुदासच्या बॅट मधून फाईन लेगच्या वरून बॉलला पाठवलाय सीमा पार. आलाय चौकार. बॅक टू बॅक दुसरा. गुरुदासच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 19 धावा झाल्या आहेत. 16 बॉल मध्ये आता 17 करायचे आहेत. प्रव्या 11 जगदंबा वाकलन 20 संघ आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना शेवटच्या 3 बॉल मध्ये 14 धावा आल्यात आतापर्यंत वाकलन 20 संघाला. हाही कोणता फटका होता गुरुदासलाच माहित. मात्र गुरुदासची विकेट आता गेली. गलीमध्ये एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. औद्योगिक गौरवांश 11 सापाट बी संघाने जर हा सामना जिंकला तर एसबी ग्रुपचे सर्वेसर्वा सुमित शेठ भोईर यांच्याकडून 11,000 रुपयाचं कॅश प्राइज सापाट बी संघाला दिलं जाईल जर सामना जिंकला तर. गुरुदास एक खराब फटका खेळत असताना बाद झालेले.
19 धावा झाल्यात 15 बॉलमध्ये 17 अजूनही करायच्या त्या मॅचमध्ये. गुरुदास गायकरचं कॅल्क्युलेशन नेहमी काहीतरी वेगळं असतं. 15 बॉल 17 या मॅचमध्ये आता करायच्या. साई गायकर आलेत बॅटिंग करण्यासाठी. सोनारपाडा संघ आपला निर्णय कळवा. बॉलिंग कंबालपाडा संघ बॅटिंग करायची. तुम्हाला लक्षात घ्या दोन्ही टीम रेडी राहा पुढच्या मॅचमध्ये. कंबालपाडा विरुद्ध सोनारपाडा. सोनारपाडा संघाने टॉस जिंकलाय, ते गोलंदाजी करणार आहेत. साई मैदानात आले, बॉल उंच केलाय, वाईडिश लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक जरूर आलेत. मात्र बघायचंय पंचांचा इशारा काय येतोय. साई गायकरच्या बॅटमधून आलाय सिक्सर. पुढच्या मॅचमध्ये साई शेलार सुद्धा इनॅक्शन मध्ये असेल. मात्र इथे साई गायकरने षटकार ठोकलाय. चांगला वाईट यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळतोय. डॉट बॉल. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 13 चेंडू मध्ये 11 करायचे आहेत. वाईट यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळालाय. गोलंदाज विलासच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले बघा. चांगला चेंडू होता. वाईट यॉर्कर. 13 चेंडू मध्ये 11 धावा या मॅच मध्ये आता करायचे. तिसऱ्या फेरीमध्ये क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी 32 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. एक सिंगल मिळाले. 2 षटकाचा खेळ संपलाय. जगदंबा वाकलन बी संघ 2 षटकात धावा झाल्या त्या 26. चेंडू शिल्लक आहेत 12. धावा करायच्या 10. पुढच्या मॅच मध्ये गावदेवी SP11 सोनारपाडाने टॉस जिंकलाय, ते गोलंदाजी करणार आहेत पुढच्या मॅच मध्ये. त्यामुळे कमालपाडाला बॅटिंग करायची आहे. 4 ओव्हरचीच मॅच असेल. बारा चेंडू आणि 10 धावांची गरज आहे आणि गोलंदाजी करण्यासाठी अतुल पाटील आलेत. 12 चेंडू 10 धावा. बघायचं 12 बॉल 10 ची मॅच आहे. 4 षटकांच्या मॅच मध्ये 36चं टार्गेट होतं. 2 ओव्हर मध्ये 26 धावा आल्यात. साईच्या बॅटमधनं 7 धावा आल्यात. सोमनाथ गायकरच्या बॅटमधनं 7 धावा आलेल्या आहेत. चला चला जास्त वेळ नका घेऊ. जशी मॅच संपेल लगेचच फिल्डिंगचा ताबा घ्यायचे सोनारपाडा टीम. बारा चेंडू 10 धावांची गरज. पहिला चेंडू अतुलचा आपल्याला पाहायला मिळतोय. पडल्यानंतर थोडासा बाहेर काढलाय. डॉट बॉल. ₹11,000 कॅश प्राइज आहे. सपाट 20 संघांनी जर सामना जिंकला तर सुमित भोईर यांच्याकडनं आणि विकेट हॅट्रिक साठी ₹3,000. काही चेंडू पंचांना पाहावं लागेल. लेग स्टंपच्या बाहेर होता. पंच वाईट चिकून करतायत. 1+1 2 धावा मिळत आहेत. धावा झाल्यात 28. चेंडू शिल्लक आहेत 11. धावा करायचे आहेत 8. 11 चेंडू आणि फक्त 8 धावा या मॅच मध्ये आता करायच्या. सोमनाथने स्ट्राईक स्वतःकडे घेतले कारण की वाईट बॉल होता. 1+1. राईट मोर द विकेट. इथे मात्र हलक्या हाताने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत आणि हीच तर खासियत आहे सोमनाथ गायकरची. सिंगल डबल त्यांना माहिती आहे. मोठ्या फटक्यांची गरज नाहीये. 2 धावा मिळाल्या. धावा झाल्या त्या 30. चेंडू शिल्लक आहे 10. धावा करायच्या 6. 10 चेंडू 6 धावांची गरज. अशीच मॅच जगदंबा वाकलम बी संघाने जिंकली होती देसाईच्या मैदानात. शिवदासने जबरदस्त गोलंदाजी. बिपिनचं षटक तुम्ही पाहिलं आणि शिवदासने शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉल 7 धावा अपोजिट टीमला दिल्या नव्हत्या. तेव्हा हे समीकरण होतं 10 बॉल 6. रिव्हर्स फटका सोमनाथ गायकरच्या बॅटमधनं तुम्हाला पाहायला मिळतोय.
बघायचंय पंचांचा इशारा काय तो चेंडू वन बाउन्स सीमा पार चौकार. धन्यवाद. 34 धावा दाखल करू लागल्यात. विजयापासून फक्त 2 धावा दूर आहे प्राव्या 11 जगदंबा वाकलन बी. आणि इथे गरज होती का प्रश्न आता सोमनाथ गायकरला विचारला जाईल. मात्र 13 धावांचं योगदान दिलं या मॅच मध्ये सोमनाथने. सोमनाथ बॅक टू द पॅव्हेलियन. चला बिपिनला प्रमोट केलंय आता. 2 धावा जुनी करायच्या. 13 धावांचं योगदान दिले सोमनाथने या मॅच मध्ये. ऍक्शन रिप्ले बघा. अतुल रायटम उर्दू विकेट. विघ्नेश मडवीने एक चांगला झेल टिपलाय. बिपिनला संधी मिळाली आता बॅटिंग करण्यासाठी. सोमनाथ गायकर यांचे भरोशाचे खेळाडू आहेत. बिपिन बॉलिंग असो बॅटिंग असो. 6 बॉल 6 विकेट घेण्याचा विक्रम आपण पाहिलं होतं. 6 चेंडूमध्ये 9 धावांची गरज होती अपोजिट टीमला. सप्रा मैदान आणि तिथे त्या 9 धावा दिल्या नव्हत्या. बिपिनने 6 बॉलमध्ये 6 विकेट घेतल्या होत्या. परी 11 जगदंबा वाकलन बी या नावाने संघ खेळला होता. विकासजी मडवी पुरस्कृत. चांगला चेंडू पडल्यानंतर पुन्हा बाहेर निघालाय. डॉट बॉल. अतुलकडे व्हेरिएशन चांगलं आहे. 7 बॉलमध्ये 2 अजूनही करायचे आहेत. बघायचंय नितेश शेलार कमबॅक करतायत का दुसऱ्या मॅच मध्ये खंबालपाडा संघामध्ये. पहिल्या मॅच मध्ये त्यांनी सांगितलं की मी थोडंसं दुखापतग्रस्त आहे. खंबालपाडा प्रीमियर लीग मध्ये त्यांना दुखापत झाली होती. नंतर बघायचंय पुढच्या मॅच मध्ये ते खेळतील का. इथे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्कोर इज लेवल. 35 धावा झाल्यात. फक्त एका धाबेची गरज आहे. पहिल्या डावात 4 विकेट गेले होते. दुसऱ्या डावात 3च विकेट गेलेत. विकेट आले डॉट बॉल आले तर कमबॅक होऊ शकतो. टॉस सुद्धा आपण पाहिलं तर जगदंबा वाकलन बी संघाने टॉस जिंकला होता. मडवी आलेत. शेवटच्या ओव्हरमध्ये एमएसला एका धावेचं संरक्षण करायचंय. रायगडमध्ये प्रेमनाथ 11 मुरबी संघाच्या नरेश भोईरने असा कारनामा केला होता. अपोजिट टीमला 6 बॉलमध्ये 1 ची गरज होती. चेसिंग कंपल्सरी होतं आणि 7च्या 6 बॉल डॉट टाकले होते नरेश भोईरने आणि ती मॅच मुरबी संघाने जिंकली होती. 40+ मध्ये सुद्धा आम्ही 6 बॉल 2चं संरक्षण होताना सुद्धा पाहिलं होतं. सीताराम पाटील उर्फा महाराज. इथे तसं काही होईल का मात्र पंचांकडे पाहिलं जात आहे. बिपिन 5 बॉलमध्ये एका धावेची गरज आहे. डॉट आले विकेट आली तर कंपल्सरी होऊ शकते. इथून 5 बॉल डॉट आले तर मॅच जिंकता येणार नाही सपाट टीमला कारण की विकेट कमी आहेत. फुल टॉस. मॅच झाली आहे फिनिश आणि प्राव्या 11 जगदंबा वाकलन बी संघ पोहोचला या स्पर्धेच्या क्वार्टर फायनल मध्ये म्हणजे 3ऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय.